नमस्कार मित्रांनो. अ, आज आपण दुसऱ्या दिवशी विज्ञानाच्या संदर्भातलं दुसरं विषय मी आपल्या समोर घेऊन आलेलो आहे. काल आपण पाहिलं की प्रत्येक वस्तू ही अणूंपासून बनलेली असते. पण गंमत बघा, समजा माझ्या हातात एक लोखंडी खिळा आहे आणि दुसऱ्या हातात कोळसा आहे. आता खिळा आणि कोळसा ह्या दोन्ही गोष्टी अणूंनीच बनलेल्या आहेत. पण जर मी लोखंडी किड्याला जोरात जमिनीवर आपटलं तर काय होईल? खिळ्याचा आवाज येईल, टन्न कनी टन्न असा आवाज खिळ्याचा होईल. परंतु जर मी कोळशाला जोरात आपटलं तर मग त्या कोळशाचा आवाज त्या ठिकाणी येणार नाही. त्या कोळशाचे तुकडे त्या ठिकाणी होतील. असं का? अणू तर दोघांकडे आहेत. अणू खिळ्यामध्ये देखील आहेत, अणू कोळशामध्ये देखील आहेत. मग एकाचा स्वभाव कडक आणि दुसऱ्याचा नाजूक असं का? तर याच स्वभावावरून निसर्गाने जी मूलद्रव्य आहेत, जे द्रव्य आहेत, ते द्रव्य दोन गटात पाडलेले आहेत. त्याचे दोन गट मुख्यत्वे पाडलेले आहेत, ज्यांना आपण धातू आणि अधातू असं म्हणतो. आणि आज आपण या दोन स्वभाव धर्मांचा अभ्यास करणार आहोत. थोडस स्वयंपाकघरात गेल्यानंतर आपण घरातलं जेवणाचं पातेलं जे धातूचं असतं, पातेलं धातूचं असतं, पण त्याला पकडण्यासाठी जी हँडल असते ना, ती प्लास्टिकची किंवा लाकडाची असते. असं का? पातेलं गरम होतं, पण हँडल गरम होत नाही. किंवा हँडल का नाही होत गरम? तर विज्ञानाच्या भाषेत सांगायचं म्हटलं, की ज्या पातेल्यातल्या आतले जे अणू असतात, ते उष्णतेमुळे उष्णतेची एक प्रकारे पार्टी करत असतात ती. ती उष्णता पुढे, पुढे, पुढे ढकलत असतात. परंतु प्लास्टिकमध्ये असे काही अणू असतात, की ती उष्णता ते रोखून धरतात. आणि ह्याच प्रवासावरनं देखील धातू आणि अधातू यातला देखील फरक आपण पाहणार आहोत. त्यांचा फरक अनुभवणार आहोत. काल आपण अणूचे अंतरंग पाहिले. त्यात देखील आपण प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन अशा वेगवेगळ्या गोष्टी कालच्या आपण सत्रात पाहिल्या होत्या. पण तुम्हाला माहिती का, अणूंच्या जगामध्ये सुद्धा असे काही दानशूर दानशूर ही एक संकल्पना आहे. जसं म्हणतो ना आपण, एखादी व्यक्ती खूप दानशूर आहे, तसं मूलद्रव्यांमध्ये देखील काही दानशूर आहेत, तर काही भिकारी आहेत. किंवा ज्याला म्हणतात काही दान करणारे आहेत, तर काही मिळवणारे आहेत. तर जे असे अणू आहेत, जे आपले इलेक्ट्रॉन सहज दुसऱ्याला देऊन टाकतात, ते त्यांना धातू म्हणतात. आणि जे इलेक्ट्रॉन दुसऱ्याचे इलेक्ट्रॉन खेचून आणतात, त्यांना अधातू म्हणतात. मग आज आपण या इलेक्ट्रॉनच्या देवाणघेवाणीतून तयार होणारे धातू आणि अधातू यांचे देखील गुणधर्म पाहणार आहोत. तर सुरू करूया आपण. धातू आणि अधातू. मूलद्रव्यांचं साधारण मुख्यत्वे दोन गटात वर्गीकरण केलं जातं. परंतु एक गट देखील त्या ठिकाणी नमूद करावासा वाटतो. तो म्हणजे एक आहे धातू, दुसरा आहे अधातू. आणि काही मूलद्रव्ये अशी आहेत, की धातू सदृश्य, की ज्यांच्यामध्ये धातूचे देखील गुण आहेत आणि अधातूचे देखील गुण आहेत. दोघांचे गुणधर्म ते दाखवतात, असे काही अपवाद देखील आहेत. मग धातू कोणाला म्हणायचं? तर धातूंमध्ये मुख्यत्वे करून चकाकी असणारे किंवा कठीण असणारे, उदाहरणार्थ सोने, चांदी, लोखंड, तांबे अशा जे मूलद्रव्ये आहेत, ती सगळे धातू म्हटले जातात. परंतु जे ठिसूळ असतात, ज्यांना चकाकी नसते साधारणतः, अशा मूलद्रव्यांना अधातू म्हटलं जातात. ज्याच्यात कार्बन, सल्फर यासारखी उदाहरणं, फॉस्फरस यासारखी उदाहरणं आपल्याला सांगता येतील.
परंतु काही असे आहेत की ज्याच्यामध्ये धातू आणि अधातू दोघांचे गुणधर्म आहेत. जसे की आर्सेनिक, सिलिकॉन, जर्मेनियम, अँटीमनी यासारखे जे मूलद्रव्य आहेत की जे काही काही परिस्थितीमध्ये धातूचे गुणधर्म दाखवतात, तर काही परिस्थितीमध्ये अधातूचे गुणधर्म दाखवतात. म्हणून त्यांना धातू सदृश्य असं म्हटलं गेलेलं आहे. प्रथमतः आपण एका चार्टच्या मदतीने धातू आणि अधातू यातले जे काही गुणधर्म आहेत, ते गुणधर्म आपण तुलनात्मक स्वरूपात पाहूया. साधारण अ, पहिल्यांदा जो गुणधर्म आहे तो अवस्था, की धातू दिसतात कसे किंवा धातू कोणत्या अवस्थेमध्ये आढळतात. तर धातू बहुधा स्थायू अवस्थेतच आढळतात, परंतु पारा असा एक आहे. पारा आणि गॅलियम हे असे दोन धातू आहेत, त्यांना अपवाद म्हटलं जातं. ते साधारण कक्ष तापमानाला म्हणजे सामान्य तापमानाला देखील द्रवरूप अवस्थेत असतात. सर्वसामान्य तापमानाला धातू स्थायू अवस्थेत असतात, परंतु पारा व गॅलियम लक्षात घ्या, पारा आणि गॅलियम हे दोन अपवाद आहेत की जे कक्ष तापमानाला देखील द्रव अवस्थेत असतात. तुम्ही डॉक्टरांजवळ जी बीपी मोजण्याचं रक्तदाब मापक बघतात, त्याच्यामध्ये काचेच्या नळीत एक राखाडी रंगाचा द्रव्य पाहिला असेल. तो राखाडी रंगाचा द्रव्य म्हणजे कोणता? तर तो पारा. तापमापकीमध्ये असलेला धातू कोणता? तर तो असतो पारा. परंतु अधातू असे असतात, तर अधातू हे स्थायू अवस्थेत देखील सापडतात, द्रव अवस्थेत देखील सापडतात आणि वायू अवस्थेत देखील सापडतात. आता अधातूचे असे कोणते आहेत? तर कार्बन हा स्थायूमध्ये देखील सापडतो. ब्रोमियम नावाचा धातू आहे की जो द्रव रूपमध्ये आढळतो आणि हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन हे वायू अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर पुढचं आपण बघणार आहोत चकाकी. सर्वात महत्वाचा गुणधर्म आहे की साधारण आपल्या घरी जी तांब्याची भांडी असतील किंवा पितळाची भांडी असतील, त्यांना जर आपण लिंबाने घासलं किंवा पाण्याने धुतलं, तर धुण्यापूर्वी आणि धुतल्यानंतर जर निरीक्षण केलं, तर धातूच्या घासलेल्या किंवा नुकत्याच कापलेल्या पृष्ठभागावर प्रकाशाचं परावर्तन होताना दिसतं आणि यालाच म्हटलं जातं चकाकी. धातू तेजस्वी दिसतो. एकदा का त्याला मस्त आता तांब्या पितळाची जी भांडी आहेत, ती पितांबरीने घासली की ती एकदम अशी चकचक करतात. तर हा चकाकी हा देखील एक महत्वाचा गुणधर्म आपल्याला सांगता येईल. परंतु अधातूच्या बाबतीत अधातूला चकाकी नसते. यात देखील अपवाद आहे. हिरा. हिरा हा असा अधातू आहे. तो एक कार्बनचं रूप आहे. हिरा आणि आयोडीनचे स्फटिक यांना चकाकी असते. हे अधातू असून देखील चकाकी असते, कारण हे अधातूतले अपवाद आहेत. जसं अवस्थेमध्ये आपण पारा आणि गॅलियम बघितलं होतं, तसंच चकाकी या गुणधर्मामध्ये हिरा आणि आयोडीनचे स्फटिक हे असे अधातू आहेत की ज्यांना चकाकी असते. काही अधातू हे रंगहीन, तर काहींना विविध रंग देखील असतात. कार्बन म्हणजे कोळसा. मग कोळसा कोणत्या रंगाचा असतो? साधारण काळ्या रंगाचा, नाही? बरोबर आहे का नाही? तर हा चकाकी एक देखील महत्वाचा गुणधर्म आपल्याला सांगता येईल. यानंतर कठीणपणा. सर्वसाधारणपणे धातू हे कठीण असतात, ते मऊ नसतात. परंतु यात देखील अपवाद आहे. यात देखील अपवाद आहेत. कोणकोणते धातू आहेत? तर सोडियम. सोडियम नावाचा धातू आहे आणि पोटॅशियम, जे की अत्यंत ज्वलनशील असे धातू आहेत. हे मऊ आहेत. ज्यांना आपण चाकूने जर कापायचं ठरवलं, तर ते चाकूने सहज कापता येतात. बघा, प्रत्येक गुणधर्मामध्ये आपल्याला काही ना काही अपवाद त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. हे अपवाद लक्षात घ्या आणि ह्या अपवादांवरच टीईटीला प्रश्न विचारले जातात. आपण त्याच्या संदर्भात पुढे पण विस्तृत पाहूया. तसंच
अधातूंच्या बाबतीत जर म्हटलं तर अधातूंच्या बाबतीत साधारण जर तुम्ही कोळसा घेतला, कोळसाला जर एका हातोडीने ठोकला तर काय होईल, तर त्याचा लगेच तो ठिसूळ असतो. ठिसूळ असल्यामुळे लगेच तो त्याच्या बारीक बारीक कण त्या ठिकाणी होतील. काही अधातू हे मऊ असतात, काही अधातू हे मऊ असतात. फक्त एक अपवाद या ठिकाणी आपल्याला पुन्हा पाहायला मिळतो, तो म्हणजे हिरा. बघा, हिरा हा अधातू असा आहे, अधातू असून देखील त्याला चकाकी असते, अधातू असून देखील तो त्यामध्ये नैसर्गिक कठीण पदार्थ म्हणून हिऱ्याकडे बघितलं जातं. यानंतर पुढचं आहे तन्यता. तन्यता म्हणजे की तुम्ही कधी सोनाराच्या दुकानात गेला असाल तर सोनार काय करतो, आपण 1 ग्राम सोनं दिलं की त्या 1 ग्राम सोन्यापासून किंवा 2 ग्राम सोन्यापासून अशी तार बनवताना तुम्ही पाहिलं असेल किंवा साखळी बनवताना पाहिलं असेल. एका छिद्रामध्ये धातूला ओढलं की त्याची तार बनते. सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं, तुम्ही चिंगम खात असाल, चिंगम असं जर ओढलं तर ती एक प्रकारे काय त्याची तार तयार होते. तर तसंच याचं आहे, धातूपासून आपल्याला तार काढता येते आणि या गुणधर्माला धातूची तन्यता असं म्हटलं जातं. यानंतर अधातू. अधातूंमध्ये तन्यता हा गुणधर्म नसतो. अधातूंची तार निघत नाही, यात अपवादही नाही कोणी. सर्व अधातूंची तार काढता येत नाही. आणि सर्वात महत्वाचं पुढचा गुणधर्म वर्धनीयता. वर्धनीयता म्हणजे काय, समजा तुम्ही एखादा खिळा घ्या आणि त्या खिळ्याला ओट्यावर ठेवून हातोडीने ठोकत राहा. काही वेळानंतर तुम्हाला दिसेल तो खिळा असा पातळ झालेला दिसेल तुम्हाला. म्हणजे थोडक्यात काय, तुम्ही कोणत्याही धातूला घेतलं त्या धातूपासून तुम्हाला पत्रा तयार करता येतो, पत्रच्या आकार त्याला देता येतो. म्हणजे तोच गुणधर्म म्हणजे त्या गुणधर्माला धातूची वर्धनीयता असं म्हटलं जातं. जसं प्रकारे आपण पोळीचा गोळा घेतला आणि त्याला लाटून घेतल्यानंतर त्या गोळ्यापासून एक सपाट पोळी तयार होते. तसंच या धातूबद्दल म्हणता येईल आपल्याला, की त्या धातूला जर आपण ठोकलं की त्याच्यापासून एक सपाट पत्रा त्या ठिकाणी तयार करता येतो. परंतु अधातूमध्ये तन्यता आणि वर्धनीयता हे गुणधर्म आढळून येत नाही. ठीक आहे, जाऊया पुढे. पुढचं आहे उष्णतेचं वहन. धातू अधातू ओळखण्याचं हे देखील काही गुणधर्म आपल्याला म्हणता येतील, की धातूंमधून उष्णता आणि विद्युत वहन हे सहज होत असतं. त्यामुळे धातूला उत्तम सुवाहक असं म्हटलं गेलेलं आहे. तुम्ही बघा, साधारण एखादी एक प्रयोग आहे आपल्याला 6वी-7वीला एक प्रयोग होता. एक तांब्याची पट्टी घ्यायची, त्या तांब्याच्या पट्टीवर ठराविक अंतरावर मेण लावायचं आणि त्या मेणामध्ये आपण टाचण्या खोचायच्या आणि मग दुसरं टोक त्या ठिकाणी तापवायला, त्याला उष्णता द्यायला सुरुवात करायची. हळू जशी जशी उष्णता पुढे पुढे सरकते, हळूहळू एक एक टाच मेण वितळून एक एक टाचणी त्या ठिकाणी पडायला लागते, खाली पडते. म्हणजे यालाच काय म्हणतात, उष्णता एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत त्या ठिकाणी सहज वहन त्या ठिकाणी होत असतं. म्हणून धातू उष्णतेचे सुवाहक असतात. चांदी, तांबे, ॲल्युमिनियम हे उष्णतेचे उत्तम वाहक आहेत. यातनं सहज उष्णता त्या ठिकाणी जात असते. विजेच्या तारा बघितल्या असतील तुम्ही, तारा. त्या विजेचा तारा बनवण्यासाठी बघा, साधारण ॲल्युमिनियमचा वापर जास्त केला जातो. आता ॲल्युमिनियम मधून हा उष्णतेचा किंवा विद्युत वहनाचा देखील एक चांगला उत्तम सुवाहक आहे. फक्त यामध्ये एक धातू असा आहे, की जो उष्णता आणि वीज या दोघांचा सुवाहक नाही आणि तो धातू म्हणजे आहे शिसे. शिसे हा असा एक धातू आहे, की ज्यातनं उष्णता आणि विजेचं सुवाहक होत नाही. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं. तसं पाहिलं तर अधातू हे उष्णतेचे दुर्वाहक असतात. अधातूंमधून उष्णता वाहून नेली जात नाही.
विद्युतचं वहन देखील त्या ठिकाणी होत नसतं. त्यासोबत या ठिकाणी एक अपवाद आपल्याला म्हणता येईल, ग्राफाइट. ग्राफाइट हे कार्बनचं अपरूप आहे. तर ग्राफाइट मधून विजेचा उत्तम सुवाहक आहे. अधातू असून देखील ग्राफाइट मधून विजेचं सहज वहन त्या ठिकाणी होत असतं. यानंतर आपण घनता बघूया. घनतेबद्दल जर बोलायचं म्हटलं तर धातूमध्ये उच्च घनता असते. म्हणजे काय, तर असंख्य अणूंपासून धातू हे त्या ठिकाणी तयार झालेले असतात. फक्त म्हणजे जर समजा तुम्ही एखादा धातू पाण्यात टाकला की लगेच काय होईल, तो तळाशी त्या ठिकाणी जाईल. परंतु काही या ठिकाणी दोन अपवाद आहेत. ते म्हणजे कोणते, सोडियम आणि पोटॅशियम. सोडियम, पोटॅशियम आणि लिथियम हे तीन असे धातू आहेत की यांची घनता पाण्यापेक्षा देखील कमी आहे. कारण ते ठिसूळ नाही, ठिसूळ आहेत किंवा त्याला आपण चाकूने सहज कापू शकतो. तर हे तीनही पाण्यापेक्षा कमी असल्यामुळं यांची घनता देखील त्या ठिकाणी कमी आहे. लिथियमची घनता साधारण 0.53 ग्रॅम पर सीसी इतकी त्याची घनता आपल्याला पाहायला आढळते. जर अधातूच्या बाबतीत म्हटलं तर अधातूंमध्ये घनता ही फारच कमी असते. सर्वात कमी घनतेचे अधातू आपल्याला नेहमी त्या ठिकाणी सर्वच अधातू आढळतात. सोबतच द्रवणांक आणि उत्कलनांक की सहज मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट आपण त्याला म्हणतो. तर धातूंमध्ये हा जो द्रवणांक आणि उत्कलांक असतो हा साधारण जास्त असतो. सर्वसाधारणपणे धातूंचे द्रवणांक आणि उत्कलांक जास्त असतात. अधातूंचे द्रवणांक आणि उत्कलांक अतिशय कमी असतात. परंतु धातूंमध्ये पारा, गॅलिलियम, सोडियम आणि पोटॅशियम हे जे असे धातू आहेत यांचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट हा कमी आहे धातू असून देखील. ठीक आहे, हे अपवाद लक्षात घ्या. अपवादामध्ये पारा, गॅलिलियम, सोडियम, पोटॅश हे साधारण धातू असून देखील त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक अटीमध्ये, प्रत्येक गुणधर्मामध्ये ते अपवाद आपल्याला पाहायला आढळतात. यानंतर सर्वात महत्वाचं नादमयता. तुम्ही शाळेची घंटा पाहिली असेल. शाळेची घंटा आपली तांब्या पितळाची त्या ठिकाणी असते. ती काय टणटण आवाज त्या ठिकाणी करत असते. म्हणजे एक प्रकारे नाद त्यातनं येत असतो. तर असे प्रत्येक धातूंमधून नाद त्या ठिकाणी येत असतो. धातू हे नादमय असतात. तर अधातूंमधून कुठल्याही प्रकारचा नाद त्या ठिकाणी येत नाही. त्यामुळे आपण लक्षात घ्या, हे महत्वाचे सोपे सोपे पॉइंट्स आहेत की जे आपण दैनंदिन जीवनामध्ये पाहतो. परंतु ते धातू आहेत का अधातू आहेत हे वर्गीकरण आपण करत नाही. विज्ञानाच्या बाबतीत मी तुम्हाला एक सल्ला देईल की तुम्ही विज्ञान ज्यावेळेस अभ्यासतात त्यावेळेस आपल्या दैनंदिन जीवनातल्या गोष्टींशी विज्ञान जोडायला शिका. त्यामुळे विज्ञान चिरकाल लक्षात राहतं आपल्या. आपण सहज त्या ठिकाणी सांगतो. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. जे मी अपवाद म्हटले होते ते अपवाद बघा. साधारण पारा आहे, गॅलिलियम आहे. पारा आणि गॅलिलियम हे साधारण कक्ष तापमानाला द्रव अवस्थेत असतात. सोडियम, पोटॅशियम हे इतके मऊ असतात की ते चाकूने आपल्याला कापता येतात. ते कठीण नसतात धातू असून देखील. आयोडीन आणि हिरा असा आहे जो अधातू असून देखील चकाकतो. त्यांना चकाकी असते. हिरा अधातू असून देखील कठीण आहे. सहजासहजी हिरा तुटत नाही. त्याला पैलू पाडण्यासाठी विशिष्ट गोष्टी मशीनची मदत त्या ठिकाणी आपल्याला घ्यावी लागते. शिस हे धातू असून देखील त्यातनं उष्णता आणि वीज याचं सुवाहन होत नाही. ग्राफाइट हे कार्बनचं अपरूप आहे, अधातू आहे. तरी देखील त्यातनं विजेचं सहज सुवाहन त्या ठिकाणी होत असतं. त्यामुळे हे अपवाद आपण लक्षात घ्या. मी तुम्हाला अपवाद कारण अपवादावर आधारित लवकर प्रश्न
आपल्याला येतात आणि आपण नेमकं त्याच ठिकाणी चुकतो. तर नेमके कोणते अपवाद आहेत ते आपण लक्षात घेतले पाहिजेत. आता पुढे जाऊन आपण बघूया इलेक्ट्रॉन स्वरूपन आणि आयनांची निर्मिती. आता इलेक्ट्रॉन स्वरूपन आपण काल बघितलं होतं, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन, की अणूंमध्ये साधारण 4 कक्षा असतात. पहिली कक्षा असते के, एल, एम, एन. प्रत्येक कक्षाची इलेक्ट्रॉन धरून ठेवण्याची एक विशिष्ट मर्यादा असते. 2 त्याचं एक सूत्र पण होतं. 2n वर्ग असं एक सूत्र होतं, की प्रत्येक कक्षेत किती आयन राहू शकतात. तर धातूंमध्ये म्हणजे साधारण धातू हे दानशूर असतात. मी मगाशी सुरुवातीला प्रस्तावनेत म्हटलं होतं, की मूलद्रव्यांमध्ये काही दानशूर आहेत, तर काही भिकारी आहेत. भिकारी म्हणजे काय? त्यांना घेण्याची सवय असते नेहमी. धातू हे नेहमी देतात. बाह्यतेम कक्षेतील जे इलेक्ट्रॉन्स असतात, ते इलेक्ट्रॉन गमावून ते त्यांच्यावर धन आयन तयार करून घेतात. आणि त्यालाच कॅटायन असं म्हणतात. धन आयन गमावण्याच्या कृतीला धन कॅटायन असा एक शब्द येतो. त्याला धन आयन बनवण्याची प्रवृत्ती ही धातूंमध्ये असते. अधातूंमध्ये काय असतं? बाह्यतम कवचामध्ये इलेक्ट्रॉन स्वीकारतात आणि मग त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये ऋण आयन बनवण्याची प्रवृत्ती असते. त्याला थोडक्यात ॲनायन असं म्हटलं जातं. कॅटायन आणि ॲनायन या 2 कन्सेप्ट आहेत. कॅटायन म्हणजे काय? इलेक्ट्रॉन गमावून धन आयन बनवण्याची प्रवृत्ती आणि ॲनायन म्हणजे इलेक्ट्रॉन स्वीकारून ऋण आयन बनवण्याची प्रवृत्ती. आता एक लक्षात घ्या, मी तुम्हाला काल एक उदाहरण हे सुद्धा दिलं होतं, सोडियम क्लोराईड. सोडियमचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपन आहे 281. 11 हा सोडियमचा अणुअंक आहे आणि क्लोरीनचा आहे 2817 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 287, ज्याला आपण 17 त्याचा अणुअंक आहे. जेव्हा सोडियम आणि क्लोराईड एकत्र येतात त्यावेळेस स्टेबल होण्यासाठी सोडियम त्याच्याकडचा शेवटच्या कक्षेतला एक इलेक्ट्रॉन क्लोरीनला देतो, ज्यामुळे क्लोरीनच्या शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स होतात आणि मग तो त्या ठिकाणी स्टेबल होतो आणि मग त्यातनं सोडियम क्लोराईड तयार होतो. लक्षात घ्या, की धातूंच्या या इलेक्ट्रॉनिक स्वरूपन या आयनांवरून एखादा पदार्थ कसा तयार होतो ते आपल्याला लक्षात येतं. त्यामुळे या ठिकाणी कॅटायन आणि ॲनायन या दोन्ही गोष्टी तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत. आता धातू, अधातू यांची ऑक्सिजन बरोबर जर क्रिया केली, की ऑक्सिजन बरोबर त्यांची अभिक्रिया घडून आणली, तर काय होतं? तर ते देखील आपण या ठिकाणी पाहूया. समजा कोणताही धातू जेव्हा ऑक्सिजनशी संयोग होतो, कोणताही धातू ज्यावेळेस ऑक्सिजनच्या संपर्कात येतो, त्यावेळेस त्याच्यापासून ऑक्साईड तयार होतं. धातूचं ऑक्साईड तयार होतं. याचं एक उदाहरण पण आपण पुढे पाहणार आहोत. एक प्रयोग पण याच्या संदर्भात पाहूया. आज पण मी तुमच्यासाठी सिम्युलेशन आणलेलं आहे या प्रयोगासंदर्भातलं. तर धातूंबरोबर धातूची जेव्हा ऑक्सिजन बरोबर क्रिया होते, तेव्हा धातूचे ऑक्साईड तयार होतात आणि हे तयार झालेले ऑक्साईड आम्लारी धर्म, ज्याला बेस आपण म्हणतो, आम्लारी, ज्याचा पीएच व्हॅल्यू 7 पेक्षा जास्त असतो, असे आम्लारी धर्म ऑक्सिजन ऑक्साईड्स त्या ठिकाणी तयार होतात. आम्लासोबत अभिक्रिया होऊन क्षार आणि पाणी तयार होतो. बघा, ही एक क्रिया मी तुम्हाला प्रयोगातनं समजून दाखवेल. मॅग्नेशियम जेव्हा ऑक्सिजन बरोबर येतो, तेव्हा मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होतं आणि मग त्यातनं उरलेलं एक क्षार आणि पाणी आपल्याला मिळत असतं. सोबत ज्या वेळेस अधातू हे ऑक्सिजन बरोबर होतात, तेव्हा अधातूंचे ऑक्साईड तयार होतात आणि हे तयार झालेले ऑक्साईड ते देखील ऍसिडिक असतात, आम्लधर्मी असतात. बघा, महत्वाचं आहे, लक्षात घ्या. जेव्हा धातू ऑक्सिजन बरोबर संयोग करतात, तेव्हा जे तयार होणारे धातूचे ऑक्साईड आहे ते आम्लारी धर्म असतात. बेस म्हणजे ज्याचा पीएच व्हॅल्यू 7 पेक्षा जास्त आहे. परंतु अधातू जेव्हा ऑक्सिजन बरोबर संयोग करतात, त्यावेळेस जे तयार होणारे ऑक्साईड आहे ते ऑक्साईड आम्लधर्मी असतात.
म्हणजे ज्यांचा पीएच व्हॅल्यू 7 पेक्षा कमी आहे. उदाहरण दिलेले आहे, कार्बन जेव्हा ऑक्सिजनशी संपर्कात येतो त्यावेळेस कार्बन डायऑक्साईड तयार होतो. आणि मी तुम्हाला इकडे मॅग्नेशियमचं उदाहरण दिलं. मॅग्नेशियम जेव्हा ऑक्सिजन बरोबर येतं त्यावेळेस त्या ठिकाणी मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होतो. आता अधातू हे पाण्यासोबत अभिक्रिया करून आम्ल तयार करतात. अधातूंमुळे आम्ल तयार होतो. तर धातूंमुळे अभिक्रिया होऊन क्षार आणि पाणी तयार होतं. क्षार आणि पाणी सर्वात शेवटी त्या ठिकाणी उरतं. यानंतर पुढे जाऊन आपण बघूया, की आम्ल आणि पाण्यासोबत जर धातू अधातूची क्रिया झाली, तर काय होत असेल? तर आम्लाबरोबर ज्यावेळेस बहुतेक धातूंची विरल आम्ल म्हणजे डायल्यूट, की जे तीव्र नसेल, विरल असेल, सहज आपण त्याला हाताळू शकतो असं विरल आम्लासोबत जेव्हा अभिक्रिया होते, तेव्हा धातूंचे क्षार तयार होतात, क्षार व हायड्रोजन वायू बाहेर पडतो. आता तुम्हाला जर याच्या संदर्भातला एक प्रयोग जर बघायचा असेल, तर एक डायल्यूट H2SO4 किंवा HCl म्हणूया आपण. डायल्यूट HCl जर आपण एका टेस्ट ट्यूबमध्ये जर घेतलं, तर त्याच्यात जर जस्त टाकलं, आपण जस्ताची पुड टाकली, तर नळीच्या त्या टेस्ट ट्यूबच्या तोंडाशी जर ती कांडी जर आपण नेली, तर आपल्याला काय येईल, काय दिसेल? तर त्यातून आपल्याला आवाज जाणवेल. ती त्या ठिकाणी फ्लेम फ्लेम थोडक्यात तयार झालेली असेल आणि ती फ्लेम त्या आपल्याला दिसणार नाही, पण तिचा आवाज आपल्याला त्या ठिकाणी जाणवेल. जर तुमच्याकडे हायड्रोक्लोरिक आम्ल असेल, तर जस्त त्यात टाकून बघा आणि तो प्रयोग तुम्ही एकदा करून बघा, तुम्हाला लक्षात येईल. परंतु डायल्यूट आम्ल जे असतं, त्याची जर अधातू बरोबर अभिक्रिया केली, तर कुठलीही क्रिया घडून येत नाही. कुठलाही अभिक्रिया त्या ठिकाणी होत नसते. फक्त धातूंबरोबरच आम्लची त्या ठिकाणी अभिक्रिया होत असते. धातूची पाण्यासोबत जर अभिक्रिया केली, तर काही धातूंची पाण्यासोबत अभिक्रिया होऊन हायड्रोजन वायूची निर्मिती होते. तर काही धातूंची पाण्याबरोबर कक्ष तापमानाला, काहींची गरम पाण्यासोबत, तर काहींची पाण्याच्या वाफेसोबत अभिक्रिया होते. त्यांच्या अभिक्रियेचा दर हा वेगवेगळा असतो. आता अभिक्रियेचा दर वेगवेगळा असतो म्हणजे काय? काहींची लगेच अभिक्रिया होते, काहींची अभिक्रिया होण्यासाठी वेळ त्या ठिकाणी लागत असतो. म्हणजे थोडक्यात काय? तर पाण्यासोबत धातू वेगवेगळ्या गोष्टी किंवा अभिक्रिया घडून वेगवेगळे पदार्थ त्या ठिकाणी तयार होत असतात. परंतु अधातूमध्ये कुठल्याही प्रकारची पाण्यासोबत अभिक्रिया होत नाही. या 2 गोष्टी आपण या ठिकाणी लक्षात घेणार आहोत, की धातू असे आहेत, की जे विरल आम्लाबरोबर आणि पाण्यासोबत अभिक्रिया करतात. परंतु अधातू हे आम्लासोबत किंवा पाण्यासोबत त्या ठिकाणी अभिक्रिया करत नाही. त्यानंतर आपण पुढे जाऊया. पुढे काही मूलद्रव्य अशी आहेत, की ज्यांना राजधातू म्हटलं गेलंय. आता राजधातू या शब्दामध्येच अर्थ दडलेला आहे. राजासारखे किंवा जे मौल्यवान आहेत, त्यांना राजधातू म्हटले गेलेत. आणि हे धातू निसर्गामध्ये स्वतंत्र मूलद्रव्य आहेत. उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं, सोने, चांदी, प्लॅटिनम, नंतर पॅलेडियम, रोडियम यासारखे काही धातू आहेत, हे राजधातू आहेत. ते निसर्गात मूलद्रव्यांच्या स्वरूपात आढळतात. त्यांचं जर वैशिष्ट्य जर पाहिलं, ते जसे आहेत तसे आपल्याला मूलद्रव्यांच्या स्वरूपात आढळतात. त्यांच्यावर हवा, पाणी, उष्णता, आम्ल कोणाचाही परिणाम होत नाहीत. आपण पाहिलं सोनं, सोनं आपण पावसाळ्यात किंवा प्रत्येक परिस्थितीत जरी आपण त्याला जर त्याला तापवलं तर ते वितळतं. फक्त वितळतं, पण त्याचा मूळ गुणधर्म तसाच राहतो, है ना? त्याच्यापासून लगेच आपण दुसरी वस्तू तयार करू शकतो. म्हणजे थोडक्यात काय? तर हवा, पाणी, उष्णता, आम्ल यांचा कोणताही परिणाम याच्यावर होत नाही. सर्वात महत्वाचं, या राजधातूंच्या सोबत क्षरण म्हणजे ज्याला आपण गंज लागणे म्हणतो,
यांना गंज लागत नाही, क्षरण त्यांच्यावर चढत नाही किंवा ऑक्सिजनच्या संपर्कात आल्यामुळे कुठलंही ऑक्सिडीकरण अभिक्रिया त्या ठिकाणी होत नसते. या राजधातूंचे दैनंदिन उपयोग आपल्या सर्वांना माहिती आहेत. हे राजधातू आपण साधारण सोने, चांदी, प्लॅटिनम सारखे जे धातू आहेत, यांचे आपण अलंकार बनवतो. काही वेळा पदकं देखील आपण त्यांच्यापासून बनवतो. सोन्या चांदीचे पदक त्या ठिकाणी बनवतो. बरोबर की नाही? चांदीचा उपयोग हा औषधी उपयोग म्हणून देखील होतो. त्याच्यामध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज देखील आहेत. आपण बघा हल्ली मुलांना सुवर्णप्राशन डोस दिला जातो. का? तर मुलांची इम्युनिटी त्या ठिकाणी वाढावी किंवा बैद्यनाथ च्यवनप्राश त्याची जेव्हा ॲड येते त्याच्यामध्ये सोना, चांदी त्याच्यामध्ये उल्लेख करतात ते. तर ते काही प्रमाणात सोनं, चांदी त्याच्यामध्ये असतं. तर ते सोना, चांदी का टाकतात? तर सोना, चांदीमध्ये औषधी उपयोग आहेत, अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज आहेत, म्हणून त्यांचा समावेश त्या ठिकाणी केला जात असतो. त्यासोबत प्लॅटिनम आणि पॅलेडियम हे एक वेगळे उत्प्रेरक आहेत. कॅटॅलिस्ट म्हणून त्यांना ओळखलं जातं, की कुठल्याही धातूंचा उपयोग हा कॅटॅलिस्ट म्हणून जेव्हा केला जातो, तेव्हा एक प्रभावी रासायनिक अभिक्रिया त्या ठिकाणी होत असते. म्हणून प्लॅटिनम हा खूप अतिशय मौल्यवान असा धातू आहे. सोन्यापेक्षाही मौल्यवान प्लॅटिनम आहे. तर प्लॅटिनम कॅटॅलिस्ट म्हणून आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरत असतो. ते हे राजधातू आहेत. हे 5 राजधातू आपले पाठ पाहिजेत. यातले सोने, चांदी, प्लॅटिनम आपले पाठ आहेत. परंतु पॅलेडियम आणि रोडियम हे सहसा आपल्या दैनंदिन उपयोगामध्ये आपण कधी वापरत नाहीत. परंतु ते देखील राजधातू आहेत. एवढं तुम्ही नोट डाउन करून घ्या. यानंतर सोनं. सोनं आपल्या सर्वांना माहिती आहे. अतिशय महत्त्वाची गोष्ट. आजच्या घडीला सोनं म्हटलं तर जवळपास 1,00,000च्या वर सोनं हे गेलेलं आहे. तर आता हे सोन्याची किंमत ही त्याच्यामध्ये असलेल्या शुद्धता किती टक्के सोनं त्यामध्ये समाविष्ट आहे, यावर ते सोन्याची किंमत ठरत असते. तर शुद्ध सोनं ज्याला आपण 24 कॅरेट असं म्हणतो. या 24 कॅरेट सोन्यामध्ये 100% आणि 100% सोनंच असतं. त्यामध्ये कुठलाही दुसरा धातू नसतो. परंतु या 24 कॅरेटच्या सोन्यापासून आपण मऊ असल्यामुळे त्यातनं दागिने बनवू शकत नाही. शुद्ध सोनं खूप मऊ असतं. तुम्ही हाताने असं जरी वाकवलं तरी ते सहज वाकतं. त्यामुळे शुद्ध सोन्याने तयार केलेले दागिने हे दाबामुळे वाकतात किंवा तुटतात. त्यामुळे सोनार किंवा सोनार त्या ठिकाणी काय करतो, त्या सोन्यामध्ये काही अंशी तांबं किंवा चांदी मिसळतो आणि मग त्यापासून दागिने बनवतो. तांबे आणि चांदीमध्ये कठीणपणा जास्त आहे सोन्याच्या तुलनेने. आणि मग असं जे तांबे आणि चांदी मिसळलेले सोनं असतं त्याला 22 कॅरेट म्हटलं जातं. त्याच्यामध्ये सोन्याचं प्रमाण 91.66% असतं. 24 कॅरेटमध्ये 100% सोनंच असतं. दुसरा कुठलाही धातू त्या ठिकाणी नसतो. परंतु 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66% सोनं असतं. उर्वरित प्रमाण हे तांबे, चांदीचं असतं. जिथं 18 कॅरेट सोनं म्हटलं जातं, त्या ठिकाणी 75% प्रमाण हे सोन्याचं असतं. उर्वरित प्रमाण इतर धातूंचं त्या ठिकाणी असतं. 14 कॅरेट देखील सोनं आहे, ज्याच्यामध्ये सोन्याचं प्रमाण 58.33% असतं. उर्वरित प्रमाण हे इतर धातूंचं असतं. 12 कॅरेट सोनं असतं, ज्यामध्ये 50% हे सोनं असतं आणि उर्वरित इतर धातू असतात. 10 कॅरेट देखील सोनं असतं, ज्याच्यामध्ये 41% सोन्याचं प्रमाण आहे आणि उर्वरित 41.66% सोनं असतं आणि उर्वरित इतर धातू असतात. आता मी तुम्हाला हे प्रमाण का सांगितलं, तर यावर देखील टी प्रश्न होता एका वर्षी. 22 कॅरेट सोन्यामध्ये सोन्याचं प्रमाण किती टक्के असतं? तर त्यामुळे मी तुम्हाला हे थोडक्यात प्रमाण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आहे. यानंतर सर्वात पुढचं क्षरण. अतिशय महत्वाचं आहे क्षरण, ज्याला आपण गंज लागणं म्हणतो ना. तर हे क्षरण तर क्षरण संदर्भात आपण थोडक्यात बघूया या ठिकाणी, की क्षरण म्हणजे नेमकं काय? तर धातूंवर ओलाव्यामुळे
हवेतील वायूंची प्रक्रिया होऊन धातूंची संयुगे तयार होतात आणि या प्रक्रियेमुळे धातूंवर परिणाम होऊन ते झिजतात. यालाच क्षरण असं म्हणतात. मी पुन्हा सांगतो व्याख्या. धातूंवर ओलाव्यामुळे किंवा हवेतील वायूंची प्रक्रिया होऊन धातूची संयुगे तयार होतात. या प्रक्रियेमुळे धातूंवर परिणाम होऊन ते झिजतात. याला क्षरण असं म्हणतात. आता बघा, तुमच्या समोर पहिलं जे एक चित्र दाखवलेलं आहे तो आहे अमेरिकेतला न्यूयॉर्क शहरातला समुद्रातला स्वातंत्र्य देवतेचा पुतळा. हा, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी ज्याला आपण म्हणतो. आता जर तुम्ही त्याला पाहिलं, बराच वेळा आपण त्याचा फोटो पाहतो, त्याचा फोटो जेव्हा पाहतो तेव्हा आपल्याला त्या हिरव्या रंगामध्ये आहे असं भासतं किंवा असं दिसतं आपल्याला तो हिरव्या रंगाचा आहे. पण तो हिरव्या रंगाचा नाही किंवा हिरवा रंगही त्याला दिलेला नाही. मूळ तो धातू तांबे आहे. तो पुतळा तांब्यापासून बनवलेला आहे. 100% तांबे वापरलेलं आहे. परंतु त्यांनी तो पुतळा समुद्र किनारी लावलेला आहे आणि समुद्र किनारी मग आर्द्रता खूप असते. त्यासोबत हवेतील कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण, तांब, कार्बन डायऑक्साईड आणि आर्द्रता या 3 गोष्टी जेव्हा एकत्र येतात आणि त्यामुळे या तांब्यावर हिरव्या रंगाचा थर, ज्याला कॉपर कार्बोनेट असं म्हटलं जातं, तो कॉपर कार्बोनेट त्याच्यावर तयार झालेला आहे. आणि हे शरणचं एक उत्तम उदाहरण आहे. जर तुम्हाला म्हटलं शरणचं सगळ्यात उत्तम उदाहरण स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, की ज्याच्यावर कॉपर आणि आर्द्रता आणि तांबे या 3 गोष्टींचं एकत्रित हिरवा थर तयार झालेला आहे. त्यामुळे स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा मूळ धातू हा तांबे आहे. हिरवा रंग त्याला दिलेला नाही. तो शरणामुळे त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. यानंतर लोखंड आपण बघतो. लोखंड सुद्धा गंजतं त्या ठिकाणी, है ना. त्याच्यावर एक तांबूस रंगाचा स्तर येतो. का? तर लोखंडाचा पाण्याशी संपर्क आला की मग पाण्यामधील ऑक्सिजनामुळे किंवा हवेतील ऑक्सिजनामुळे त्या लोखंड ऑक्सिजनमध्ये आपण मगाशी बघितलं, धातूंची जर ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया झाली तर त्या ठिकाणी ऑक्साईड तयार होतात. तर तसं ते ऑक्साईड तयार झालं आणि मग त्याच्यावर एक तांबूस रंगाचा थर तयार होतो आणि त्यामुळे ते गंजतं. सोबत चांदीचा चमचा जर आपण पाहिला तर चांदीचा चमचा देखील काही वेळानंतर काळा पडतो. चांदीला सारखं धुवावं लागतं आपल्याला जर पांढरं शुभ्र पाहायचं असेल तर. परंतु ठराविक वेळेनंतर सुद्धा चांदी ही काळी पडते. का? तर हायड्रोजन सल्फाइडमुळे चांदी त्या ठिकाणी काळी पडत असते. हायड्रोजन सल्फाइडचा नकळत संपर्क त्या ठिकाणी येत असतो हवेच्या माध्यमातून किंवा इतर कोणत्या तरी गोष्टींच्या माध्यमातून. त्यामुळे चांदीवर नकळत ती चांदी काळी पडते. मग आपण पुन्हा तिला घासतो, पॉलिश करतो आणि पुन्हा मग त्या ठिकाणी तिला चकाकी येत असते. लक्षात घ्या, लोखंडावर ऑक्सिजनची वायूची अभिक्रिया होऊन तांबूस रंगाचा लेप तयार होतो. बघा मी काय सांगतोय, लोखंडावर ऑक्सिजन वायूची अभिक्रिया होऊन तांबूस रंगाचा थर तयार होतो. तांब्यावर कार्बन डायऑक्साईड वायूची अभिक्रिया होऊन हिरवट रंगाचा लेप तयार होतो. तर चांदीवर हायड्रोजन सल्फाइड वायूची अभिक्रिया होऊन काळ्या रंगाचा लेप तयार होतो. बघा, शरणामध्ये 3 प्रकारचे लेप तयार झाला. एक तांबूस रंगाचा थर, एक हिरवा रंगाचा थर, एक काळा रंगाचा थर. जर तुम्हाला म्हटलं की शरणामध्ये काळा थर केव्हा येतो, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे, चांदी आणि हायड्रोजन सल्फाइडची जेव्हा अभिक्रिया होते तेव्हा चांदीवर काळा थर येतो. मग यावर प्रतिबंध काय? हा थर येऊ नये म्हणून काय? तर आपण त्यांना तेल लावतो, ग्रीस लावतो किंवा रंग लावतो किंवा जस्ताचा मुलामा त्या ठिकाणी चढवतो, ज्यामुळे आपल्याला हे जे शरण होतं हे थांबवता येतं. दुसऱ्या न गंजणाऱ्या धातूचा जर मुलामा दिला, म्हणजे ज्या धातूला गंज कधीही चढत नाही अशा धातूचा जर मुलामा दिला तर मग त्या ठिकाणी क्षरण हे थांबतं. लोखंडावर जस्ताचा मुलामा दिला तर लोखंडाचं क्षरण थांबतं. या क्रियेमुळे धातूंच्या पृष्ठभागाचा हवेशी संपर्क तुटतो. त्यामुळे रासायनिक अभिक्रिया घडू न शकल्यामुळे क्षरण त्या ठिकाणी होत नाही. ठीक आहे. यानंतर पुढे बघूया आपण. ह्या वर्षी हा एक प्रश्न आलेला होता
ज्याला आपण संमिश्र म्हणूया, इंग्रजीत त्याला अलॉय म्हटलं जातं. स्टेनलेस स्टीलवर ह्या वर्षी टीईटीला प्रश्न होता. स्टेनलेस स्टीलमध्ये कोणते घटक असतात? तर 2 किंवा अधिक धातू किंवा धातू अधातू जेव्हा एकत्र येतात, एकजीव होतात, त्या मिश्रणाला संमिश्र म्हटलं जातं. नावाप्रमाणे 2 किंवा अधिक धातू किंवा अधातू एकत्र येतात, तेव्हा त्याला संमिश्र, ज्याला अलॉय म्हटलं जातं. उदाहरणार्थ स्टेनलेस स्टील. स्टेनलेस स्टील हे आपल्या स्वयंपाकघरातलं सगळ्यात आवडतं भांड म्हणायला हरकत नाही. कारण का? कधीही गंज चढत नाही त्याच्यावर. नेहमी चकाकतं. तर ते का चकाकतं? का गंज चढत नाही? तर त्याच्यामध्ये लोखंड मूळ धातू असतो. सोबत कार्बन असतं, क्रोमियम असतं, निकेल असतं. या 4 धातू आणि अधातूंचं एकत्रित संमिश्र त्या स्टेनलेस स्टील साठी तयार केलं जातं आणि मग त्या ठिकाणी स्टेनलेस स्टील तयार होतं. त्यामुळे स्टेनलेस स्टीलसाठी कोणकोणते धातू अधातू असतात? तर लक्षात घ्या, लोखंड, कार्बन आणि क्रोमियम, निकेल हे 4 धातूंपासून स्टेनलेस स्टील तयार होतं. पितळ आणि ब्रास. पितळ जे असतं, ज्याला आपण ब्रास म्हणतो, ते तांबे आणि जस्त या 2 गोष्टींपासून बनतं. तर ब्रॉन्झ, ज्याला आपण कांस्य म्हणतो, It's time for bed. ज्याला आपण कांस्य म्हणतो, त्याला तांबे आणि कथील पासून ते तयार होत असतं. म्हणजे मानवाने निसर्गातल्या ज्या काही गोष्टी आहेत, मानवाने त्याचा बुद्धिमत्तेचा उपयोग करून या गोष्टी संमिश्रांचा त्या ठिकाणी उगम केलेला आहे किंवा उपयोग करून घेतलेला आहे. ठीक आहे. नंतर हा एक स्तंभ बघा, हा एक स्तंभ एक जनरल नॉलेज म्हणून आपण याच्याकडे बघितलं पाहिजे. दिल्लीत कुतुब मिनार कोणी पाहिलं असेल, तर कुतुब मिनाराजवळ, कुतुब मिनारच्या परिसरामध्ये सुमारे 1500 वर्षापूर्वी ज्यावेळेस कुतुब मिनार होतं, त्यावेळेस हा स्तंभ लोखंडाचा स्तंभ म्हणतात त्याला, लोह स्तंभ आहे. इतकी वर्ष झाले, त्याच्यावर ना कुठलं कवच आहे, ना कुठलं झाकलेलं आहे. जसा कुतुब मिनार बाहेर उभा आहे ना, तसाच तो पण बाहेर उभा आहे. इतके वर्ष होऊन देखील तो स्तंभ आजही चकचकीत आहे. कारण त्याला कुठलाही गंज लागलेला नाहीये. कारण का? तर आपल्या पूर्वजांनी तो स्तंभ एक विशिष्ट संमिश्रांपासून बनवलेला आहे. त्याच्यामध्ये अनेक संमिश्र आहेत, ज्याच्यामध्ये लोहामध्ये म्हणजे लोह तर आहेत, पण अल्प प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये कार्बन पण आहे, सिलिकॉन पण आहे, फॉस्फरस पण आहे. याचं अचूक प्रमाण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. त्यामुळे या लोखंडाचा स्तंभ 1500 वर्ष जरी झाले, तरी जशाचा तसा तो त्या ठिकाणी उभा आहे, न गंजता. इतकुसाही गंजलेला नाही. मी आता गेल्या वर्षी सुद्धा त्याला पाहिलं, जसाचा तसा तो त्या ठिकाणी उभा आहे. का? तर या प्राचीन जे संमिश्र होती, त्या संमिश्रांचं अचूक एकत्रीकरण त्या ठिकाणी तयार केलं गेलेलं आहे. थोडक्यात काय, तर धातू अधातू काय, तर धातूमध्ये भौतिक गुणधर्म जर पाहिले आपण, तर धातू हे कठीण असतात, तन्य त्यांच्यापासून तार तयार करता येते, वर्धनीय त्याच्याकडून पत्रा तयार करता येतो, ते सुवाहक असतात. तर अधातू हे ठिसूळ असतात, दुर्वाहक असतात. धातूंचं रासायनिक गुणधर्म म्हटलं तर ते इलेक्ट्रॉन गमावतात, धन प्रभार त्यांच्यावर तयार होतो, आम्लारी धर्मी ऑक्साईड ऑक्साईड त्या ठिकाणी तयार होत असतो. सर्वात महत्वाचं, धातूंच्या मदतीने संमिश्र बनवता येतात. क्षरण त्या ठिकाणी होत असतं धातूंमध्ये, परंतु अधातूंमध्ये इलेक्ट्रॉन स्वीकारतात, ज्याच्यामध्ये ऋणायन त्या ठिकाणी होत असतं. आणि सर्वात महत्वाचं, त्यांची अभिक्रिया होऊन त्यांच्यामध्ये आम्लधर्मी ऑक्साईड हे तयार होत असतात, जे आपण आतापर्यंत अभ्यासलेलं आहे. थोडक्यात काय, तर धातू अधातू बद्दल एक थोडकं बेसिक नॉलेज आपण पाहिलं, की जे आपल्याला टीईटीला सहज त्याच्यावर 2 प्रश्न तरी असतातच. आजच्या या सेशन मधून साधारण मी 3 प्रश्न तुमच्याशी समोर आणलेले आहेत. तुम्ही स्क्रीनशॉट काढा हवं आणि याची उत्तरं तुम्ही शोधा. ही आपल्या भोवतालचीच ही प्रश्न आहेत. या प्रश्नांची उत्तरं तुम्ही शोधा. म्हणजे जेणेकरून तुमचं धातू अधातू हा घटक अधिक स्पष्ट होईल.
पहिला प्रश्न आहे, सोनं चांदीचे दागिने बनवण्यासाठी शुद्ध 24 कॅरेट ऐवजी 22 कॅरेट सोनंच का वापरतात? ज्याचं उत्तर मी मगाशी बोलताना नाही दिलं. पण एकदा तुम्ही याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. दुसरा प्रश्न आहे, स्वयंपाकाच्या स्टेनलेस स्टीलच्या भांड्याच्या खाली तांब्याचा मुलामा का दिलेला असतो? खालच्या बाजूला तांब्याचा मुलामा का असतो? आणि तिसरं, भंगारवाले जे जुनं लोखंडी वस्तू गोळा करतात, त्याचा पर्यावरणाशी काय संबंध आहे? या 3 प्रश्नांची उत्तरं जर तुम्ही शोधली, तर तुम्हाला धातू अधातू ही संकल्पना देखील सहज त्या ठिकाणी लक्षात येईल. ठीक आहे? तर आपण आज 9 वाजलेले आहेत साधारण. तर आपण धातू, अधातू हा दुसरा घटक आपण आजच्या या सत्रातनं समजून घेतलेला आहे. कालच्या आणि आजच्या सत्रातले दोन्ही सत्रांवर येणारे प्रश्न मी तयार केलेले आहेत. जसा वेळ भेटेल तसं मी ग्रुपवर देखील शेअर करतो. सर्वांनी रोज अर्धा तास, 1 तास का होईना, पण टी-ई-टीचा अभ्यास आवर्जून करा. दिलेले सेशन्स आवर्जून जर तुम्हाला तुमच्या व्यस्त सत्रामुळे जर नाही ऐकता आले, तर पुन्हा YouTubeच्या माध्यमातून YouTube लिंक तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. त्यावर पुन्हा पुन्हा बघा आणि आपल्या कन्सेप्ट जे आहेत, त्या कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. कारण टी-ई-टीमध्ये कन्सेप्च्युअल लर्निंग ही फार महत्त्वाची आहे. ज्यांच्या कन्सेप्ट क्लिअर आहेत, ते सहज टी-ई-टी पास होऊ शकतात. एवढा ठाम विश्वास आमच्या टीमला आहे. तर आपण थांबूया. बाकी भेटूया पुढच्या सत्रात. तोपर्यंत धन्यवाद.